प्राजक्ता धर्माधिकारी. माझा महाराष्ट्र माझं विजन समिट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे आणि सिस्का एलईडी प्रस्तुत माझा महाराष्ट्र माझं विजन समिट. पार्टनर महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल, प्रिंट पार्टनर लोकमत. या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. कधी काळी देशात उद्योग क्षेत्रात आघाडीवर असलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र. मात्र गेल्या काही काळामध्ये महाराष्ट्राची जागा गुजरातने घेतली असा प्रचार सुरू आहे. राज्यामध्ये फडणवीसांचं सरकार आणि केंद्रामध्ये मोदींचं सरकार, दोनही ठिकाणी उद्योग आणि व्यवसायाची जबाबदारी शिवसेनेच्या खांद्यावर आहे. मात्र राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची सगळी ताकद शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या वादाचे उद्योग मिटवण्यामध्ये जातीये का, असाही प्रश्न उपस्थित होतो. गेल्या 2 वर्षामध्ये राज्याने काय मिळवलेलं आहे याचा लेखाजोखा मांडण्यासाठी येत आहेत राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई. मात्र त्याआधी आपण पाहूयात एक चित्रफित. मेक इन इंडियाच्या धर्तीवर मेक इन महाराष्ट्राचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी सोडला आणि कधी नव्हे ते उद्योग खात्याला महत्त्व प्राप्त झालं. शिवसेनेच्या सुभाष देसाई यांनीही अगदी सिन्सिअरली ही जबाबदारी स्वीकारली. परदेश दौरे झाले, महाराष्ट्रात 60,000 कोटींची गुंतवणूक झाल्याच्या बातम्याही आल्या. या घोषणांचा प्रत्यक्ष परिणाम दिसायला किती काळ जाणार हे पाहायला आता जनता उत्सुक आहे. MIDCच्या रिकाम्या भूखंडाबद्दल सरकारचं धोरण काय आहे? लघु उद्योगांना प्रोत्साहन कसं देणार? मराठवाडा विदर्भात नवीन आणि मोठे प्रकल्प कसे आणणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी येत आहेत राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई. सर्वप्रथम मी ABP माझाला धन्यवाद देतो की त्यांनी आपल्याशी संवाद साधण्याची ही संधी मला उपलब्ध करून दिलेली आहे. महाराष्ट्र उद्योगाच्या क्षेत्रात क्रमांक 1 वर होता आणि आहे हे मी जबाबदारीने सांगतो. झालं असं की मधल्या काही काळात, गेल्या खास करून मागील 15 वर्षात या विषयाकडे दुर्लक्ष झालं आणि दुर्लक्ष झाल्यामुळे उद्योग येत आहेत की येत नाहीत, बाहेर जातात, इतर राज्य काय करतात याच्याकडे कुठेही लक्ष खास करून सरकारचं किंवा मंत्र्यांचं नसल्यामुळे इतर राज्यांनी काही सुधारणा केल्या. उद्योगांना सवलती देताना कुठलाही धरबंद ठेवला नाही आणि ते उद्योग काही तिथे गेले. हे करताना महाराष्ट्रातले बंद पडून तिकडे गेले असं नाही झालं. इथल्या उद्योगाला जर शाखा उघडायची असेल हिंदुस्थानात अन्यत्र कुठेही, तर ते जातात आणि आपले ज्या मोठे जे उद्योग समूह आहेत यांचे देशात ठिकठिकाणी असे उद्योग असतात, ते तसे तिकडे गेलेले आहेत. याकडे आम्ही गेल्या काही दिवसांमध्ये लक्ष दिलं आणि आमच्या लक्षात आलं की मागच्या काळामध्ये उद्योगांना नको इतका त्रास दिला गेला, जाणीवपूर्वक दिला गेला. मंत्र्यांचं दुर्लक्ष, सरकार काहीसं विस्कळीत, त्यामुळं काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकाळात नोकरशाही नको तितकी प्रबळ होत गेली आणि त्यांनी प्रत्येक नियमाचं रूपांतर जाचक नियमात केलं. त्याचा त्रास उद्योगांना होऊ लागला. पर्यायानं इतर राज्यांमध्ये सुविधा किंवा सहकार्य हे अधिक प्रमाणात मिळतं आहे असं वाटल्यामुळे त्यांचा साहजिकच महाराष्ट्रावर थोडा राग किंवा त्याच्याबद्दल असंतोष निश्चितच वाढायला लागला. याच्यावर लक्ष देऊन पहिल्या प्रथम आम्ही काय केलं की जागतिक बँकेने जो अहवाल दिला होता की भारतच एकंदर उद्योग व्यवसायाच्या बाबतीत उद्योगांना सहकार्य करण्यामध्ये खूपच पिछाडीला आहे, हे जागतिक पातळीवरच्या अहवालातून समोर आल्यानंतर केंद्र सरकारनं 2014च्या अखेरीस किंवा 15च्या सुरुवातीस सगळ्या राज्यांना असं मार्गदर्शन केलं की तुम्ही ह्याच्यात सुधारणा करा की आपली ही बदनामी आहे. आपण ईज ऑफ डुईंग बिझनेस याच्यामध्ये चांगली प्रगती केली पाहिजे. वातावरण सुलभ, सोपं, अनुकूल असलं पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केले. परवानग्या, एक जर उद्योग महाराष्ट्रात सुरू करायचा असेल तर 78 परवानग्या लागत होत्या वेगवेगळ्या. म्हणजे हे परवाने, NOC, परमिट्स, क्लिअरन्सेस हे घेण्यातच त्या उद्योगाचं काळही जात होता, वर्ष जायचं आणि कष्ट पडत होते. ही संख्या आम्ही कमी केली आणि 36वर आणली. आता आणखी कमी करून ती 25वर आणतो. शिवाय मैत्री नावाचं एक प्लॅटफॉर्म तयार केलं आहे.
मैत्री म्हणजे 16 विविध खात्यांचं एकत्रीकरण. त्यांचे अधिकारी एका ठिकाणी बसतात. नवा उद्योग जो अर्ज करतो, आम्हाला कारखाना सुरू करायचा आहे, त्यांच्या प्रतिनिधींना बोलवलं जातं. कोणत्या कोणत्या परवानग्या पाहिजेत, त्या सगळ्या परवानग्या तुम्हाला या सिंगल विंडो, याच्यापेक्षा काही वेगळे नाही. हे अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्रामध्ये एक चांगला संदेश गेलेला आहे. लघुउद्योगांसाठी आम्ही खास लक्ष दिलं. मी असा हा आक्षेप अनेकांकडून ऐकला, आमच्यावर आरोप झाले की मोठा उद्योग येणार असेल तर तुम्ही लाल गालिचा अंथरता, यू रोल आउट रेड कार्पेट, आणि छोटे उद्योग आहेत त्यांच्यासाठी मात्र तुमची लाल फीत असते, रेड टेप. ही रेड टेप दूर करण्याचं आम्ही ठरवलं. त्याच्यातूनच परवान्यांची संख्या कमी केली, इन्स्पेक्टर राज कमी केलं. आम्ही काय केलं, सुधारणा अशी केली की फॅक्टरी इन्स्पेक्टरने त्या फॅक्टरीला भेट देण्यापूर्वी वरिष्ठांची परवानगी घ्यायची की कशासाठी ही भेट आवश्यक आहे, का, आणि ती परवानगी मिळाल्यानंतर भेट तर द्यायची, परंतु भेट दिल्याचा अहवाल 24 तासात त्या वेबसाईटवर अपलोड केला पाहिजे, हे बंधन केलं. आपोआपच ह्या भेटींना शिस्त आली, कमी झाल्या. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांची 125वी ही जयंती आहे. या योगावर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्योग प्रोत्साहन योजना सुरू केली. आणि मागासवर्गीय जे उद्योजक आहेत त्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ह्या योजनेअंतर्गत त्यांना भांडवल उपलब्ध करून देणं, त्यांना व्याजाचं अनुदान देणं, आणि इतर सर्व तऱ्हेनं ज्यांना जमिनी, जागा, हे सरकारकडून जी जी मदत पाहिजे असेल मागासवर्गीय उद्योजकांसाठी, आणि खास करून ते जे लघु उद्योग आहेत त्यांच्यासाठी ही योजना तयार केलेली आहे. मुख्यमंत्री यांनी स्वतः ह्या उद्योगवाढीसाठी दाखवलेलं स्वारस्य, आम्ही केलेले काही दौरे, मी, माझे सहकारी हे करत असलेले प्रयत्न, ह्याचा परिणाम असा झाला की गेल्या काही दिवसांमध्ये मेक इन इंडियाच्या आठवड्यात झालेल्या करारांपैकी 262 करार अंमलात यायला सुरुवात झाली. 262 उद्योगांना आम्ही जमिनी दिल्या, त्यांना बाकीचे सगळे प्रोत्साहन दिलेलं आहे. जे पॅकेज स्कीम म्हणून असते इन्सेंटिव्हची, ती लागू केलेली आहे. आणि त्यामुळं याच्यातून 3,65,000 कोटींचे उद्योग महाराष्ट्रात उभे राहण्याचं काम सुरू झालेलं आहे. की कोण आहेत हे उद्योग, तर त्याच्यामध्ये शार्प नावाचा जपानचा मोठा उद्योग आहे, सॉफ्ट बँक ही एक मोठी औद्योगिक संघटना आहे, जनरल मोटर्स आहे ज्यांनी चाकणला 6,400 कोटी रुपयांची गुंतवणुकीचं काम सुरू केलं आहे, ट्विन स्टार, वेदांत, अनिल अगरवालांचं, हे इलेक्ट्रॉनिक्सचा उद्योग इथे आणत आहेत. कोका कोलाने नागपूरला संत्र्यावर आधारित उपयोग, त्यांचा ट्रॉपिकाना आपल्याला माहिती आहे पेप्सीचा आहे, तसाच प्रकारचा कोका कोलाने संत्र्यावरचा मोठा उद्योग हा नागपूरजवळ उभारायचं काम आता सुरू केलेलं आहे. मोन्सॅटो सीड्स ही आंतरराष्ट्रीय कंपनी आहे, त्यांनी बुलढाण्याजवळ देऊळगाव राजा या ठिकाणी मोठं सीड हब उभं करायचं ठरवलं आहे, ज्याचा फायदा शेतीलाही होईल, उद्योगालाही होईल. महिंद्रचं लार्सन टोब्रो, टाटा आणि कल्याणींचं सॉफ्ट भारत फोर्ज या उद्योगांनी संरक्षणाला लागणारी जी काही सामग्री आहे त्याच्या निर्मितीचे उद्योग उभारायची तयारी सुरू केलेली आहे. हे उद्योग येत आहेत, त्याच्यातून ह्यांची संख्या आत्ता तरी, आणि दररोज त्याच्यात भर पडते. आज त्यांची संख्या 262, 3,65,000 कोटी रुपयाची गुंतवणूक, आणि यामधून जवळजवळ 2 ते 3 लाख नवे रोजगार निर्माण होण्याची आज परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्या मेक इन इंडिया हे केवळ कागदावरचे करार न राहता त्यांचं रूपांतर प्रत्यक्ष उद्योगात यावं, यासाठी आमच्या प्रयत्नांना यश येते. आणि महाराष्ट्र हा देशामध्ये पहिल्या क्रमांकाचं औद्योगिक राज्य म्हणून आपलं स्थान आहे हे बळकट करत आहे. महाराष्ट्र जरी आघाडीवर असला तरी गेल्या अनेक वर्षांमध्ये असं दिसून येतं की फार्मास्युटिकल मल्टीनॅशनल जे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत ते मोठ्या प्रमाणात दीव दमण, गोवा, हिमाचल प्रदेश आणि गुजरातकडे वळत आहेत.
त्यामुळे स्किल्ड वर्कर्सबरोबर फार्मसी पदवीधरांनाही जॉबचे बरेच प्रॉब्लेम फेस करावे लागतात. तर याला चालना देण्यासाठी काही स्पेशल इकॉनॉमिक झोन्स किंवा फार्मा पार्कचे काही प्लॅन्स आहेत का? आपलं म्हणणं बरोबर, हा एक महत्त्वाचा उद्योग आहे औषध निर्मिती. आणि ह्या उद्योगाची सुरुवात महाराष्ट्रातच झाली होती मधल्या काळामध्ये, आणि जे काही दुर्लक्ष झालं होतं त्यामुळे काही राज्यांनी ह्यांच्यासाठी विशेष सवलती दिल्या. खास करून केंद्र सरकारच्या काही योजना आल्या, टॅक्स रिबेट, हा जो काही टॅक्स हेवन अशा प्रकारचं वातावरण काही राज्यांमध्ये निर्माण झाल्यामुळं त्या कर सवलतींसाठी म्हणून उद्योग तिकडे गेले, हे बरोबर आहे. औषध निर्माण क्षेत्रामध्ये आपले काही झोन करता येतील का, इंडस्ट्रियल इस्टेट स्पेशल, त्याच्यासाठीच अशी क्षेत्र विकसित करण्याचा प्रयत्न आहे. कोणतीही औषध निर्माणातली भारतातली कुठलीही कंपनीचं नाव घ्या, त्यांचा उद्योग महाराष्ट्रात आहेच आहे. पण आपण म्हणता तेही बरोबर आहे की इतर राज्यांमध्ये काही शाखा त्यांच्या सुरू झाल्या. आता एक नवीन चालना देतो की इकडे ते सुरू व्हावं. पुढचा प्रश्न, या योजनांचा फायदा फक्त प्रस्थापित उद्योगांनाच होत आहे, तर नव उद्योजकांसाठी जर या सरकारच्या धोरणाचे जर विभागीय आणि जिल्हावर जर मेळावे जर घेतले जिल्हा स्तरावर, तर दुग्ध शर्करा योग. तुम्ही चांगला प्रश्न विचारला, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. स्टार्टअप हा आजकालचा परवलीचा शब्द झालेला आहे, पण तो नुसता शब्द राहू नये. स्टार्टअप्सना आपल्याकडे चांगली संधी मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केलेले आहेत, कामं केलेली आहेत. कदाचित आम्ही या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये थोडेसे कमी पडलंच असू, त्याच्यात सुधारणा करू. परंतु चांगले मोठे जे उद्योग आहेत, प्रस्थापित आहेत, त्यांना ह्याच्यामध्ये घेतलेले आहे. माझी स्वतः रतन टाटा यांच्याबरोबर प्रदीर्घ चर्चा झाली आणि त्यांनी ह्याच्यासाठी मदत करण्याचं मान्य केलेलं आहे की राज्य सरकारने स्टार्टअपच्या योजना केल्या, त्या सगळ्यांना आम्ही मदत करू. असे मोठे उद्योग, केवळ टाटाच नव्हे, इतरही उद्योग ह्या योजनेमध्ये समाविष्ट होत आहेत. आणि स्टार्टअपसाठी, नवउद्यमींसाठी जे जे म्हणून करणं शक्य आहे, त्यांना लागणाऱ्या जागा, त्यांना लागणारं भांडवल, याच्यासाठी राज्य सरकारने यंत्रणा उभारलेल्या आहेत. याचा फायदा घेऊन जिल्हावार आमचं जिल्हा औद्योगिक केंद्र आहेत, त्यांनासुद्धा ही योजना आम्ही समजावून सांगितली आहे की त्याचा प्रचार करा आणि नवउद्यमींना जवळ घेऊन त्यांना उत्तेजन द्या. त्यामुळे त्याच्यामध्ये ते येणं, ते टिकणं आणि वाढणं असा भाग आहे, पण तो आता त्याचे परिणाम दिसायला लागतील. पुढचा प्रश्न, आपलं उत्पादन जर एक्सपोर्ट झालं तर मोठ्या प्रमाणावर परकीय चलन आपल्याला मिळू शकेल, पण असं अनेक वेळेला लक्षात येतं की गुणवत्तेमध्ये आपलं उत्पादन काही वेळेला कमी पडतं. तर हे गुणवत्तापूर्ण उत्पादन आपल्याकडे निर्माण व्हावं यासाठी मोठ्या प्रमाणात R&D किंवा एकूणच संशोधन किंवा एकूण कंट्रोलिंग सिस्टीम अशी काही निर्माण करण्याचा आपला विचार आहे का? आम्ही एक क्लस्टर योजना आणलेली आहे. ती क्लस्टर योजना असं आहे की आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवडला एक ऑटो क्लस्टर म्हणून केंद्र उभं केलेलं आहे. औरंगाबाद त्या ठिकाणी एक इंजिनिअरिंग क्लस्टर आहे, पुण्यामध्ये इंजिनिअरिंग क्लस्टर आहे. ह्याचा फायदा काय होतो की छोटे जे उद्योजक आहेत त्यांना स्वतःचं R&D संशोधनात्मक काम करणं कठीण आहे. त्याला लागणारी अत्यंत मूल्यवान अशी यंत्रसामुग्री प्रत्येकाला घेणं अशक्य असतं. पण एका ठिकाणी एक कॉमन फॅसिलिटी सेंटर, या अर्थानं तिथे एकाच ठिकाणी शासनानं जमीन आणि इमारत बांधून द्यायची आणि तिथलं जे संचालन आहे ते मात्र उद्योगांनी करायचं. ते काम करणं हे सरकारचं काम नाही आणि सरकारने केलं तर घोटाळा होईल. म्हणून ते आम्ही उद्योगांच्या असोसिएशनना दिलेलं आहे आणि सर्व आजूबाजूचे जे छोटे उद्योग आहेत त्या ठिकाणी येऊन आपल्या प्रॉडक्टची तपासणी करून घेतात, त्याच्या सुधारणा करतात, त्यांना मार्गदर्शन मिळतं, त्याचं डिझाईन आणि त्याचा दर्जा ह्याच्यावर लक्ष केंद्रित करता येतं. त्यामुळे ही क्लस्टर योजना ही यशस्वी होते असं दिसते. ती पुढच्या काळामध्ये सर्वत्र आणि अधिक व्यापक प्रमाणात आम्ही करतो. पुढचा प्रश्न, शरद पवार साहेबांनी असं भाकीत केलं होतं की मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी हे सरकार पडेल. तुमची धाकधूक वाढली आहे का? मुळीच नाही. ज्यांच्या काळजात धाकधूक होती त्यांची धाकधूक आम्ही कमी केली आहे. त्यामुळे धाकधूक कमी करणारे आम्ही लोक आहोत. आपल्याला माहिती असेल की हे सरकार जे स्थापन झालं फडणवीसांच्या नेतृत्वाखाली, ते 1 महिना ते एकट्याचंच सरकार होतं आणि डळमळीत होतं. अवस्था काय होती माहिती आहे? शिवसेनेनं एक व्यापक महाराष्ट्र हिताचा विचार केला आणि ह्या सरकारमध्ये सामील झाल्यापासून महाराष्ट्राचं सरकार हे स्थिर झालं आणि कामही करू लागलेलं आहे, चांगलं काम करतं आहे.
त्याचं मूल्यमापन हे शेवटी जनतेनं करायचं आहे, पण आम्ही आमची दिशा बरोबर आहे आणि चांगली विकासाची कामं होत आहेत. त्यामुळे उद्या काय होईल ह्याची धाकधूक न बाळगता जनतेवर विश्वास ठेवावा आणि सतत काम करत राहावं हे धोरण आहे. यालाच जोडून प्रश्न आहे, मराठा मुक मोर्चा दरम्यान जे कार्टून छापून आलेलं होतं त्यानंतर शिवसेनेला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. जर संजय राऊतांनी माफी मागितली असती, प्रतिष्ठेचा प्रश्न केला नसता, तर हा वाद चिघळला नसता असं वाटतं का? पहिली गोष्ट अशी, संजय राऊतांनी का स्वतः सामनाचे मुख्य संपादक आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच महाराष्ट्रातल्या माता भगिनींची माफी मागितली अगदी मोकळ्या मनाने. परंतु त्याच्या आधीचं त्यांचं जे निवेदन आहे ते कोणी फारसं लक्षात घेतलेलं दिसत नाही. ते असं आहे की दर रविवारी हास्यव्यंग, हास्यचित्र अशा स्वरूपात ही येतात चित्र. त्याच्यामध्ये कुठल्याही जाती धर्माचा कोणाचाही उल्लेख नाही, कोणाचा अवमान करण्याचा नाही. ते चित्रकाराला एक गमतीचं चित्र म्हणून द्यावंसं वाटलं. परिस्थिती यावेळची जरा वेगळी असल्यामुळे आणि वातावरण थोडंसं तापलेलं असल्यामुळे ह्या व्यंगचित्रावर भाष्य व्हायला लागली आणि आपल्या सोशल मीडिया आणि सगळ्या प्रसारमाध्यमांच्या प्रभावामुळे त्याच्यामध्ये जरा खळबळ निर्माण झाली. हे काही दिवस चाललेले होते, त्यामुळे माफी मागण्याचा तसा खरंच तर प्रश्न नव्हता, परंतु तरीसुद्धा त्यांनी हे वातावरण शांत व्हावं, निवळावं, आमची भूमिका तरी काय म्हणून स्पष्टता केली. आणि तरीसुद्धा हे हास्यचित्र असेल तरीसुद्धा जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्याबद्दल जनतेची माफी मागतो, असं अत्यंत चांगल्या मोकळ्या मनानं आणि खिलाडू वृत्तीनं उद्धव ठाकरे यांनी मागितलेली आहे. मला असं वाटतं की एवढ्यावर ते प्रकरण आपण बघितलं की शांतही झालेलं आहे आणि विनाकारण ज्यांना आपल्या ह्या तापलेल्या तव्यावर पोळ्या भाजून घेण्याचा उद्योग सुचला होता ते उद्योग थंड पडले. परवा उद्धव साहेबांचं स्टेटमेंट आलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, तर मित्राला गाडून आपल्याला पुढे जायचं आहे. नेमकं असं काय घडलं की थेट मित्राला गाडण्याची भाषा उद्धवजींना करावी लागली? हा प्रश्न 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला कोणी विचारल्याचं मला फारसं आठवत नाही. तेव्हा विचारायला पाहिजे होतं. निवडणुकीचे अर्ज भरण्याचा पहिला दिवस सुरू झाला, त्या दिवशी निरोप आला भाजपकडून आणि ते खडसे साहेबांनी स्वतःच जाहीर केलं की मीच मातोश्रीवर तो निरोप दिला की युती होत नाही, युती तुटली. हे अनुभव आम्ही पुन्हा पुन्हा घ्यायचे का? की सावध व्हायचं की नाही व्हायचं? अखंड ते सावधपणं हे जे काही संत रामदासांनी सांगितलेलं ते विसरून जाता येणार नाही. आणि म्हणूनच यावेळेला आता बघूया. तसं जर बघितलं ना तर ह्या नगरपालिकांच्या निवडणुकांचं हे धोरण सांगितलं एकला चालो रे. त्यांच्याकडून आयत्या वेळेला पाठीत वार दुसऱ्या मित्राकडून होण्यापेक्षा आता आपणच वास्तवाला सामोरं जावं. ज्या नगर परिषदांच्या निवडणुका होत आहेत त्यांची जर आत्ताची आकडेवारी बघितली की 2012च्या निवडणुकींचे निकाल, तर असं दिसतंय की शिवसेना आणि भाजप समसमान आहे, परंतु आमच्या दुप्पट संख्येने काँग्रेस आणि राष्ट्रवादी आहेत तिथे, दुप्पट संख्येने. म्हणजे ती स्पर्धा त्यांच्याशी करायची आहे. ह्या रिझल्टनंतर काय होईल ते कळेल. निदान जे काही दोन्ही पक्षांचे दावे आहेत की आम्हीच नंबर 1, ही जनतेचं कौल कुठे आहे हे कळेल. आणि आयत्यावेळची फसगत टाळण्यासाठी उद्धव ठाकरे साहेबांनी हा निर्णय स्वतःहून जाहीर केला, हे एक बरंच झालं. मात्र याच मध्ये तुमचा हाच मित्र बांद्र्याचा डॉन, माफिया राज, भ्रष्टाचारी नेते असे सेनेवरती आरोप करतो आणि त्याच मित्राशी तुम्हाला खुर्चीला खुर्ची लावून बसावं लागतं. मंत्री म्हणून मी काम करताना माझ्या समोर महाराष्ट्राचं हित हेच प्रमुख राहणार, माझ्या सगळ्या सहकारी मंत्र्यांसमोर, ते भाजपचे असोत किंवा शिवसेनेचे असोत. तेव्हा तिथे तिथलं काम आम्ही ती बांधिलकी मानून करत आहोत. पक्षीय राजकारण हे स्पर्धेचं आहे, त्याच्यामध्ये अनेक डावपेच आहेत, कुरघोडीचं राजकारण आहे, ते सगळं आहे. ते त्या त्या पद्धतीनं राजकीय पक्षाचे नेते, दोन्ही पक्षांचे नेते आपापल्या परीने हाताळतात. ही कटुता होऊ नये हे मलाही वाटतं, परंतु शेवटी वास्तव हे आपल्याला पटलं नाही तरी पुष्कळ वेळेला जरा काटेरी आहे, टोकदार आहे. हे जे काही आरोप आपण म्हणालात, गेले 25 वर्ष त्या कॉर्पोरेशनच्या सत्तेत शिवसेना आणि भाजप एकत्र आहे. आम्हाला आश्चर्य असं वाटतं की 24-24.5 वर्ष आम्ही माफिया आहोत हे कधी कळलं नाही, आम्ही भ्रष्टाचारी होतो असं कधी कळलं नाही, एकत्रच होतं. अगदी ही निवडणूक आल्यानंतर फक्त असा साक्षात्कार कसा झाला की मुंबई महापालिकेत माफिया आहेत, गुंड आहेत, भ्रष्टाचारी आहेत. तेव्हा आपण ह्याच्यातला अर्थ काय तो समजून घ्यावा. हे फक्त निवडणुकीमुळे होते. निवडणूक येईल आणि जाईल, पुन्हा वातावरण निवळलं जाईल आणि
आत्मविश्वासाने सांगतो, युती होण्याचे प्रयत्न आहेत. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं, उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं आम्हाला युती करायची आहे. सन्मानानं झाली, युती होईल किंवा न होईल मी असं सांगायला मी काही ज्योतिषी नाही. पण युती हो किंवा न हो, महापालिकेच्या निवडणुकीनंतर जो काही निकाल लागेल त्यावेळेला सर्वांना दिसेल, जगाला दिसेल की मुंबईचा महापौर हा शिवसेनेचाच असणार आहे. खूप खूप धन्यवाद, तुम्ही आज या ठिकाणी आलात आणि विजन मांडलत महाराष्ट्रासाठीचं. मी एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर आणि सिस्का एलईडीचे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर राकेश कुमार यांना मंचावर आमंत्रित करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन आपल्या पाहुण्यांचे आभार मानावे.